हे नारळाचे साऊळ त्यांनी वळायला चालू केलं आहे। आपण पाहू शकता किती सुंदर हे यांनी विणलेलं आहे। इथे आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी शिकवून दिलेली ही कला हे दादा पुढेही जोपासत आहेत। हे आता गाठी मारायचं काम चालू आहे। गाठी मारल्यावरती हे सुटणार नाही। बघा अप्रतिम असं हे कडण यांनी तयार केलेलं आहे। पाहू शकता आपण किती नमस्कार मंडळी, सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपली एक पारंपरिक कला पाहणार आहोत। नारळाच्या झावळापासून कडण बनवणार आहोत, ज्याचा उपयोग पूर्वी गाईचा गोठा किंवा पडवी याला लावण्यासाठी करायचे, जेणेकरून पावसाची जी वावजळ असते, जी पावसाचं पाणी असते ते घरामध्ये किंवा वाड्यामध्ये किंवा पडवीमध्ये येण्यापासून हे रोखायचं। चला तर ही अप्रतिम कला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण पाहू शकता हे नारळाचे साऊळ त्यांनी वळायला चालू केलं आहे। किती सुंदर अप्रतिम अशी ही कला आहे, जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून दिली आहे आणि आपल्याला ती पुढे जोपासायची आहे। पावसाच्या पाण्यापासून आपल्या पडवीचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे रक्षण करण्यासाठी किंवा थोडक्यात पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी याचा उपयोग केला जातो। पूर्वीपासून आपली ही कला प्रचलित आहे कोकणात। प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक कोकणातला व्यक्ती पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर अशा प्रकारचे कडण तयार करून गाईच्या गोठ्याला किंवा जनावरांच्या गोठ्याला पडवीला लावतात, जेणेकरून पावसाचे जे पाणी असते ते सहजासहजी आतमध्ये येत नाही। आपण पाहू शकता किती सुंदर हे यांनी विणलेलं आहे। इथे नारळाच्या झाडाला कल्पतरू म्हटले जाते, ते उगाच नाही। नारळाच्या झाडापासून भरपूर प्रकारचे फायदे आपण घेऊ शकतो। पूर्वीच्या काळी प्लास्टिकचा एवढा वापर व उपलब्धीही नव्हती, त्या कारणाने आपली जी जुनी जाणती लोकं होती त्यांनी यासारख्या कलांचा उपयोग करत निसर्गाचा समतोल सांभाळत आपलं जे जीवन आहे ते जगताना आपल्याला दिसून आलेले आहेत। आपण पाहू शकता किती सुंदर अशी कला या दादांच्या अंगी आहे। आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी शिकवून दिलेली ही कला हे दादा पुढेही जोपासत आहेत। बरोबर।
बरोबर ना? बरोबर. आता हे बरोबर. आणि मी हे कडण वळण्याचा प्रयत्न करतोय, बघू येते का. बरोबर ना? नाही नारळाचं जे सावळापासून आपण कडण बनवतोय ते विणून तयार झालेलं आहे. आता आपण त्याला गाठी मारणार आहोत, जेणेकरून ते पुढे आपण पडवीला लावल्यानंतर ते सुटणार नाही, म्हणून पाहू शकता आपण. हे आता गाठी मारायचं काम चालू आहे. किती छान कला आहे आपण पाहू शकता. हे गाठी मारल्यावरती हे सुटणार नाही.
आपण पाहू शकता हे नारळाच्या झावळापासून कडण या दादांनी पूर्णपणे तयार केलेलं आहे. कडण तयार केलं आहे. अतिशय मेहनत यांची लागलेली आहे. सुंदर अशी कला या दादांच्या अंगी आहे. आपण पाहू शकता. बघा अप्रतिम असं हे कडण यांनी तयार केलेलं आहे. पाहू शकता आपण किती सुंदर असं हे कडण तयार केलेलं आहे त्यांनी. आता मी तुम्हाला हे बनवण्यामागचा उद्देश आणि ह्याचे उपयोग दाखवणार आहे. हे बघा हे कडण जे आहे ना हे आपण असं पडवीला किंवा मांगराला किंवा जनावरांच्या गोठ्याला पावसापासून संरक्षण करण्यासाठी लावतो. आपण पाहिलं नारळाच्या झावळापासून हे कडण बनवलेलं आहे या दादांनी. फार पूर्वीपासून चालत आलेली आपली पारंपरिक कला या दादांनी छानरित्या जोपासली आहे. आणि अशीच ही कला आपल्या कोकणातल्या प्रत्येक तरुणांनी जपली पाहिजे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपली ही सुंदर अशी कला समजेल, अवगत होईल, माहिती पडेल. प्लास्टिकसाठी एक चांगला पर्याय आहे हा. दादांचे खूप खूप अभिनंदन, आभारी आहे मी दादांचा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.